पहिला प्रकाश, रथसप्तमी आणि यशोमतीची मुक्ती। नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यात अनेक सण साजरे करतो, अनेक कथा ऐकतो, पण आज मी तुम्हाला एका अशा दिवसाची कथा सांगणार आहे ज्या दिवशी ह्या ब्रह्मांडाचा पहिला डोळा उघडला होता, ज्याच्या तेजाशिवाय हे जग म्हणजे केवळ एक अंधार कोठडी असती। जर तुम्हाला वाटत असेल की रथसप्तमी म्हणजे फक्त सूर्याची पूजा करण्याचा दिवस, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी पौराणिक झुंज ज्याने ऋषीमुनींना व्याधीमुक्त केले, एक असे वरदान ज्याने असाध्य रोगांचे निवारण केले, आणि एक असा रथ ज्याच्या एका चाकावर पूर्ण काळचक्र फिरते। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। भारतवर्षाच्या एका कोपऱ्यात कंबोज नावाचे एक समृद्ध नगर होते। त्या नगरात यशोमती नावाची एक कुलीन स्त्री राहत होती। यशोमती म्हणजे नावाप्रमाणेच सुशील आणि कष्टाळू। तिचा संसार मोठा होता, गोठा गाईगुरांनी भरलेला होता, शेतीवाडी होती आणि नातवंडांचा मोठा गोतावळा होता। यशोमतीने आपले संपूर्ण आयुष्य संसाराच्या सेवेत झिजवले। सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती फक्त राबत असे। मुलांचे संगोपन करणे, पतीची सेवा करणे, सासू-सासऱ्यांची शुश्रूषा करणे, यातच तिचे तारुण्य सरले। तिचे केस पिकले, अंगावरची कातडी लोंबकळू लागली, डोळ्यांचे तेज कमी झाले, पण या सगळ्या व्यापात तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती। तिने संसारालाच देव मानले होते, पण ज्याने हा संसार निर्माण केला त्या परमेश्वराचे स्मरण करायला तिला वेळच मिळाला नाही। तिने कधीही एकादशीचे व्रत केले नाही, कधी महादेवाला बेल वाहिली नाही, की कधी तुळशीला पाणी घातले नाही। तिला वाटायचे की कर्म हीच पूजा आहे। हे सत्य असले तरी ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय कर्माला फळ मिळत नाही, हे तिला उमजले नव्हते। काळ कोणासाठी थांबत नाही आणि यशोमती म्हातारी झाली। एके दिवशी ती आपल्या घराच्या ओसरीवर बसली असताना बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, विजा कडाडत होत्या। त्या भयाण वातावरणात यशोमतीला अचानक मृत्यूची भीती वाटू लागली। तिला जाणवले की आपला देह आता थकला आहे, कोणत्याही क्षणी यमदूत येतील आणि प्राण घेऊन जातील। त्याच क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला। तिला आठवू लागले की अरे, मी तर आयुष्यभर फक्त मायामोहात अडकले। मी फक्त माझे घर, माझी मुले यातच गुरफटले। आता जेव्हा मी परलोकात जाईन तेव्हा धर्मराज मला विचारतील की हे मानवा, तू पृथ्वीवर जाऊन काय सत्कर्म केलेस? तेव्हा मी काय उत्तर देईन? माझे हात तर रिकामे आहेत, माझ्या पदरात एकही पुण्याचा कण नाही। आता मला नक्कीच रवरव नरकात जावे लागणार। या विचाराने यशोमतीचा थरकाप उडाला। तिने ठरवले की आता उरलेल्या आयुष्यात तरी काहीतरी पुण्य कमवावे, पण शरीर साथ देत नव्हते। सांधे दुखत होते, कंबर वाकली होती। आता तीर्थयात्रा करणे तिला शक्य नव्हते। तिने ऐकले होते की नगराच्या बाहेर अरण्यात त्रिकालज्ञानी महर्षी वसिष्ठ यांचा आश्रम आहे। वसिष्ठ ऋषी म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र। यशोमती थरथरत्या हाताने काठी टेकवत त्या अरण्याच्या दिशेने निघाली। तिथे पोहोचल्यावर तिने ऋषींच्या चरणांवर लोटांगण घातले। तिचे अश्रू ऋषींच्या पायावर अभिषेक करू लागले। ध्यानस्थ असलेल्या वसिष्ठ ऋषींनी डोळे उघडले। यशोमती हात जोडून म्हणाली, हे महात्मन, मी एक अभागी जीव आहे। मी आयुष्यभर संसाराच्या जाळ्यात अडकले, कधी हरीचे नाम घेतले नाही। आता मृत्यू समोर उभा आहे आणि मला यमराजाच्या दंडाची भीती वाटते। कृपा करून मला असा एखादा सोपा उपाय सांगा ज्यामुळे माझ्या पापांचा नाश होईल आणि मला मोक्ष मिळेल। वसिष्ठ ऋषींना तिची दया आली। ते स्मितहास्य करत म्हणाले, माते, घाबरू नकोस। पश्चात्ताप हे सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे। तू नशीबवान आहेस, कारण अवघ्या 2 दिवसांवर माघ मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी येत आहे। या तिथीला शास्त्रात रथसप्तमी किंवा अचला सप्तमी असे म्हणतात। हा दिवस खुद्द भगवान सूर्यनारायणाचा जन्मदिवस आहे। याच दिवशी भगवंताने आपल्या रथाची सूत्रे हाती घेऊन या विश्वाला प्रकाशमान केले होते। जर तू या दिवशी पूर्ण श्रद्धेने सूर्यदेवाची उपासना केलीस तर तुझे 7 जन्मांचे पाप भस्मसात होईल। ऋषींनी तिला विधी सांगितला। रथसप्तमीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठ, 7 रुईची पाने घे। रुई ही सूर्याला अत्यंत प्रिय आहे। या 7 पानांवर थोडे तांदूळ, हळद, कुंकू आणि सुपारी ठेव। ही 7 पाने तुझ्या डोक्यावर धारण करून स्नान कर। स्नान करताना सूर्याचं स्मरण कर आणि म्हण की, हे सूर्यदेवा, माझ्या 7 जन्मातील कायिक, वाचिक आणि मानसिक पापे धुवून टाक। त्यानंतर अंगणात गायीच्या शेणाने सारवून एक छोटी चूल तयार कर। त्यावर मातीचे भांडे ठेवून गायीचे दूध तापवायला ठेव। जेव्हा पूर्वेला सूर्यनारायण दर्शन देतील त्याच वेळी ते दूध उकळून भांड्याच्या बाहेर ओसंडून वाहू दे। ते दूध म्हणजे साक्षात अग्नीला आणि सूर्याला दिलेला नैवेद्य असतो। त्यानंतर त्या दुधात तांदूळ आणि गूळ घालून खीर बनव आणि ती नैवेद्य म्हणून दाखव। यशोमतीने ऋषींच्या सांगण्याप्रमाणे सर्व विधी श्रद्धेने पूर्ण केले। त्या रथसप्तमीच्या दिवशी तिने सूर्याची पहिली किरणे अंगावर घेत सूर्याला अर्घ्य दिले। तिला वाटले की आपल्या डोक्यावरचे कित्येक मणांचे ओझे हलके झाले आहे। काही काळानंतर यशोमतीचे वार्धक्य वाढले आणि तिचा शेवटचा क्षण आला। ती अंथरुणावर खिळून असताना तिला खोलीच्या कोपऱ्यात गडद अंधार दिसू लागला। त्या अंधारातून 2 भयानक आकृत्या बाहेर आल्या, साक्षात यमदूत।
त्यांचे शरीर कोळशासारखे काळे आणि डोळे रक्तासारखे लाल होते. यमदूत ओरडले, चल म्हातारे, तुझी वेळ संपली. यशोमतीचा जीव घाबरला. तिने मनोमन सूर्याचा धावा केला. आणि त्याच क्षणी एक अघटित घडले. छप्पर भेदून एक दिव्य प्रकाश झोत आत आला. त्या प्रकाशातून 4 दिव्य पुरुष खाली उतरले. त्यांच्या शरीरातून सूर्यासारखी प्रभा फाकत होती. हे भगवान सूर्यनारायणाचे सूर्यदूत होते. सूर्यदूतांना पाहून यमदूत मागे सरकले. सूर्यदूत गंभीर आवाजात म्हणाले, थांबा यमदूतांनो, ही स्त्री आता सामान्य राहिलेली नाही. हिने रथसप्तमीचे व्रत केले आहे. ज्या दिवशी हिने रुईची पाने डोक्यावर ठेवून स्नान केले, त्याच दिवशी हिची कोटी कोटी जन्मांची पापे जळून भस्म झाली आहेत. हिचे स्थान आता नरकात नाही तर सूर्यलोकात आहे. यमदूत निरुत्तर झाले आणि त्यांनी यशोमतीला लांबूनच नमस्कार केला. सूर्यदूतांनी तिला एका दिव्य रथात बसवले आणि ती आनंदाने त्या अनंत प्रवासाला निघाली. तर माझ्या प्रिय मित्रांनो, ही आहे रथसप्तमीची महती. ही कथा आपल्याला सांगते की ईश्वराच्या दारात उशीर झाला तरी चालेल, पण अंधेर नसतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक रोगांनी ग्रासले आहे. कोणाला सांधेदुखी आहे तर कोणाला मानसिक ताण. या सर्वांवर एकच उपाय आहे, सूर्योपासना. येणाऱ्या रथसप्तमीला तुम्हीही आळस सोडा, पहाटे उठा, सूर्याला नमस्कार करा आणि शक्य असल्यास अंगणात दूध नक्की तापवा. जसे ते दूध उतू जाईल तसे तुमच्या घरातील दारिद्र्य आणि दुःखही बाहेर निघून जाईल. तुम्हाला ही पुरातन कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण पुण्य शेअर केल्याने द्विगुणित होते. पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि श्रद्धेने म्हणा, आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोलस्तुते. बोला सूर्य नारायण भगवान की जय.